नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. सारणी ते ऐना या प्रमुख जिल्हा मार्गाचे खासदार गावित यांच्या हस्ते उद्घाटन. सारणी ते ऐना या प्रमुख रस्त्याचे 15 किलोमीटर अंतर असून रस्ता अरुंद व पूर्णपणे रस्त्याची चाळण झालेली दिसत आहे. जवळच्या स्थानिक सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार तसेच लोकप्रतिनिधी यांच्या पाठपुराव्यामुळे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत हा रस्ता मंजूर झाला असून त्याकरिता दिनांक 29 जानेवारी 2024 रोजी संध्याकाळी 7 वाजताच्या दरम्यान पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. डहाणू मुख्य प्रतिनिधी सत्येंद्र मातेरा यांचा रिपोर्ट. देशामध्ये या ठिकाणी 2 ते 3 प्रमुख म्हणजे आपलं पत्रकार म्हणजे राहत असल्यामुळे त्यांना दररोज येताना जाताना त्यांनाच नव्हे तर सगळी जनतेला त्या ठिकाणी तो त्रास होत होता आणि म्हणून त्यांच्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी त्याचा चांगल्या प्रकारे म्हणजे आपला त्या ठिकाणी प्रचारही केला आणि सतत माझ्याही मागे लागले की नाही गावीसाहेब आम्हाला इतर डिपार्टमेंटकडनं PWकडनं रस्ता येण्यापेक्षा हा पंतप्रधान ग्राम सडकमधनं जर आला तर त्याला त्या ठिकाणी एक वेगळा वेटेज राहील असं आणि त्याच्या कामाचा दर्जासुद्धा चांगला राहील आणि म्हणून त्याच्याच बाजूला सुद्धा या ठिकाणी ससी असेल किंवा आमचा जितू असेल म्हणजे आणि संतोष आहे, त्याचप्रमाणे आपला राहुल आहे, नंतर एक छोटा पोरगा काय नाव त्याचं आपलं सत्येंद्र आहे. नाही सत्येंद्र रुपेश आहे, सत्येंद्र आहे. ही सगळी मंडळी या ठिकाणी त्यांनी त्यांच्या परीने जे शक्य होईल ते करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. आता खासदार म्हणून त्या ठिकाणी माझी सुद्धा नैतिक जबाबदारी होती. या जिल्ह्यामध्ये जवळजवळ आपण आता जवळजवळ 18 ते 19 रस्ते आपण पंतप्रधान ग्राम सडक योजनेतनं त्या ठिकाणी आपण तो निधी आणलेला. जवळजवळ या पालघर जिल्ह्यामध्ये 121 किलोमीटरचे रस्ते जे आहे ते आपण पंतप्रधान ग्राम सडक योजनेमधनं या वर्षी आपण त्या ठिकाणी मंजूर केलेलं आहे. अशाच पद्धतीने मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतले जे रस्ते जे आहे ते सुद्धा जवळजवळ टोटल मिळून म्हणजे पंतप्रधान ग्राम सडक योजना आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजना मिळून जवळजवळ 121 कोटीच्या आसपास त्या ठिकाणी निधी आपण या ठिकाणी प्राप्त केलेला आहे. दुसरं आता MMRDच्या माध्यमातून पालघरपर्यंत एरिया येतो आहे. माझा प्रयत्न आहे की तो